शिक्षक हा ज्ञानाचा दिवा असला पाहिजे. त्याने काळाप्रमाणे आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे, असे मत हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळगावकर यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर शिवाजी शिंदे म्हणाले की शिक्षकांनी भरपूर वाचन करावे, मुलांपुढे आपला आदर्श ठेवावा, त्यांनी कृती व वृत्तीत अंतर पडू देऊ नये. लेखक मंचचे अध्यक्ष फैयाज शेख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. रामकृष्ण अघोर, प्राध्यापक अशोक ममाणे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला. व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर स्वर्गीय मोदी नाबी, मीर इसाक शेख, गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार सॉलेहा अजीम आफिज वडवान यांना, तर स्वर्गीय विजयकुमार हिराचंद शहा, गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अनिल काशीनाथ पाटील यांना, तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार नाजनीन बाशा कोरबू, महेश रेवण कोटीवाले व संतोष शिवाजी हंपे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृत्तपत्र लेखक मंचच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला. सहकार्यवाह अरुण धुमाळ यांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन केले. उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यवाह सुनील पुजारी यांनी आभार मानले. सोलापूर सोशल महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास कार्याध्यक्ष रंगसिद्ध कोरे, सदस्य अशोक खानापुरे, प्राध्यापक गणेश लेंगरे, डॉक्टर रामचंद्र धर्मसाले, ॲडव्होकेट कमरुन्निसा बागवान, आबेदा शेख, प्राध्यापक धनंजय शहा, अझीम वडवान, बाबा शेख, साजिदा शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. गुणवंत शिक्षक जे असतात ते केवळ समोरच्या विद्यार्थ्याला त्याचा अभ्यासक्रम शिकवत असतात आणि तो शिकवताही कामा नये, तर विद्यार्थ्याला आपण त्याने आयुष्यामध्ये कोणत्या दिशेने गेलं पाहिजे, त्यानंतर त्यांनी आपलं व्यक्तिमत्व कसं विकसित केलं पाहिजे, घडवलं पाहिजे, याबद्दलचं मार्गदर्शन जो करतो तो माझ्या दृष्टीतून खऱ्या अर्थाने गुणवंत शिक्षक आहे. मी स्वतः किती ज्ञानी आहे, माझा अनुभव 25 वर्षाचा का 50 वर्षाचा तो महत्त्वाचं नाही. माझ्या समोर बसलेले विद्यार्थी, आत्ताच महानगरपालिकेच्या शिक्षकांनी सांगितलं की ते कोणत्या परिस्थितीतून कोणत्या अडचणीतून येतात, आपल्या समोर बसलेले विद्यार्थी ते सुद्धा लक्षात ठेवून जो त्या विद्यार्थ्याला समजेल